सेवा पूर्ति गौरव सम्मेलन। आज कराड़ में शामराव शिदू कदम जो की नोंदनी और मुद्रांक विभाग में पिछले 32 वर्ष से सेवा कर रहे हैं। वह 31 मार्च 2025 को सेवा से रिटायर हो गए, तो उनका रिटायरमेंट का सम्मेलन का प्रोग्राम आज कराड़ में जनार्दन हॉल में रखा गया, जिसमें उनके परिवार वाले सब सरकारी ऑफिसर्स, सरपंच, उपसरपंच, पुलिस प्रशासन सभी उपस्थित थे और सब ने उनको सेवानिवृत्ति के लिए बहुत सारी बधाइयां दी। तो आइए देखते हैं महाराष्ट्र कराड़ से हमारे मुख्य संवाददाता पीयूष गोर की एक रिपोर्ट। पुन्हा एकदा ओढ लावी ती अशी जीवाला गावाकडची माती। पुन्हा एकदा गावाकडे आले, एवढं शिक्षण करून गावाकडे काहीतरी केलं पाहिजे असा भरतीचा पाऊल आल्यानंतर गावाकडे त्यांनी टाकलं। परंतु गावातली लोक म्हणू लागली, एवढं शिक्षण गड्यातून आपल्या कार्यकर्तृत्वाचा गुणगौरव तुम्हा आम्हा सर्वांना आपण सिद्धीस नेण्याचा प्रयत्न केला। अगदी त्याच पद्धतीने आपल्या या सेवानिवृत्तीच्या काळानंतर देखील आपला हा सहवास आमच्या सर्वांच्याच माध्यमातून द्विगुणित आपण करावा, याच आपण आज सदिच्छा। आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला, काही पाहुणे, इष्ट मित्र, त्याचबरोबर त्यांच्या बरोबर काम करणारे त्यांचे सहकारी मित्र तथा आमचे समाजसेवक सन्माननीय दादासाहेब शिंगड आपण या ठिकाणी उपस्थित झाला। आपले देखील सस्नेहरूपी सहर्ष स्वागत करण्यात येत आहे। सोबतच कोटा अकॅडमीचे सेवानिवृत्ती कार्यक्रमाच्या संदर्भात आपण जे मला बोलवलं, खरं तर सेवानिवृत्ती होणं, त्याच्यातून टिकवणं फार वेगळा विषय आहे। काम करत असताना अनेक दिग्गज आणि ज्या चित्रामध्ये काम करतात ते एखाद्याचा संसार फुलणारा विषय असतो, म्हणजे एखादा फ्लॅट, एखादी शेती, कोणाचं काय, म्हणजे एखादा सातबारा बघितला तर त्याच्यामध्ये एकदम क्लिअर बघावं लागतं कुणाच्या चुकून। साहेबांच्या समोर मला जे काही त्यांच्याबद्दल वार्ता होती, त्यांचं आणि मन मिळवलं ते सर्वांसाठी। नमस्कार। आज या ठिकाणी कदम साहेबांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम संपन्न होत आहे। माझी आणि कदम साहेबांची ओळख पूर्वी 1 वर्षापूर्वी, कारण त्यांच्या पत्नी माझ्या पत्नीच्या मैत्रीण आणि आम्ही एक सामाजिक कार्य करतो, सोशल कार्यात आम्ही सहभागी असतो। लायन्स इंटरनॅशनलच्या मधून लायन्स क्लब कराड सिटी या आम्ही अनेक सामाजिक कार्यक्रम करत असतो। त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये गेले वर्षभर मी बघतो, जसं आता सरांनी सांगितलं की साडी वाटपाचा कार्यक्रम मीठभट्टीवरच्या अशा वेगवेगळ्या भागांमध्ये सेवा बजावत असताना मी आपलं रोजचं येणं जाणं सांगितलं। तुम्हारा इंतजार करे, हर पल खुशियां तुम्हारा इंतजार करे, खुद भगवान भी तुम्हारे खुशियों के लिए दुआ करे, बस। आज या ठिकाणी माननीय कदम सर यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमानिमित्त आम्हाला इथं कदम फॅमिली ॲज अ लायन्स क्लब कराड सिटी आणि कोटा अकॅडमीची संचालिका म्हणून आम्हाला इन्व्हाइट केलेलं। आम्ही इथे सगळे लायन्स क्लब कराड सिटीचे सदस्य आलेलो आहोत। त्यांना भावनिक आणि अभिमानासाठी किंवा त्यांच्याबद्दल थोडं बोलायचं वाटतं। आमचे पप्पा हे त्याचे अगदी शांत व्यक्तिमत्व, मोजकेच बोलले, ठराविक बोलले, अगदी मोजून टाकून शब्द बोलतात असं म्हटले। तेव्हा माझी आई प्रेग्नेंट होती, तेव्हा त्यांनी ठरवलं की हे पुढे नाही ठेवायचं त्यांना, कारण की माझ्या आईची तब्येत खूप नाजूक होती। माझ्या हाताला धरलेलं, त्यांच्या खांद्यावर बसलेली मी, मला खाऊ देताना ते, माझी काळजी घेताना। सेवा मी कसं वागलो याबद्दल आत्तापर्यंत सर्व वक्त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे मी
त्याच्यापेक्षा काही जास्त बोलणार नाही आणि सर्वांनी उपस्थित राहिल्याबद्दल मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि मी माझे